नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी इतिहास पाठ क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 पाठात शोधून लिहा. 1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर आहे 1. आग्र्याहून सुटका, 2. पन्हाळ्याचा प्रसंग, 3. शाहिस्तेखानावरील छापा, 4. अफजल खान भेटीचा प्रसंग. 2. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे होत. 3. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर आहे तुम्ही रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल व लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी लागेल. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी असे सांगून रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. 4. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर आहे शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील. प्रश्न क्रमांक 2 लिहिते व्हा. 1. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर आहे 1. कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके कापू नयेत. 2. सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येऊ नये. 3. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये. 4. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्ध मोहिमेत शत्रूच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे. 2. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? उत्तर आहे 1. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती शिवाजी महाराज तशाच चालू ठेवत. 2. मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लागू नये असा सैनिकांसाठी सक्त नियम होता. 3. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात येई. 4. शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्मांचे विश्वासू सेवक होते. 3. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर 1. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. 2. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला. 3. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची तसेच जखमी सैनिकांची काळजी घेतली. 4. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी चांगली वागणूक दिली. एकंदर शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती. प्रश्न क्रमांक 3 एका शब्दात लिहा. 1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी. उत्तर दौलत खान. 2. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी. उत्तर आहे सुब्रमण्यम भारती. 3. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा. उत्तर आहे छत्रसाल. 4. त्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे. उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.